आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप गुरुमय शुभेच्छा. आमच्या इथला सत्संग असतो आणि इकडं मग माझी तयारी झालेली आहे. मी सत्संगासाठी चाललेली आहे. मी 7:30ला घराच्या बाहेर पडते. त्यापूर्वी दूध ओतलेलं होतं. आपला खवा चालूच होता. चला म्हटलं जाता जाता बघून पण जावं. सरपण वगैरे टाकलं आणि मी चालले थेट मंदिराकडे. आता पोरी गेल्या होत्या पुढं. चला म्हटलं आपण पण जावं. माऊलींसमोर अगदी टेबलवरती लावण्यासाठी कमलदीप पण घरून घेतलेले होते. त्याचबरोबर साखर पण घेतलेली होती. साखर, शेंगदाणे, फुटाणे असं सर्वजण एकत्र प्रसाद करतो. प्रत्येक जण येताना महिला आपापल्या घरचा थोडा थोडा प्रसाद आणतात. आम्ही आमच्या सेवा केंद्रातनं अनुभव सांगत असतो. अध्यक्षताई अनुभव सांगत आहेत आणि आजची युवा पिढी बघा कशी घडणार नाही. दीपदादा बार्शीवरनं आलेले आहेत आणि गुरुमाऊलींच्या संप्रदायात कसे आले ते सांगतात. असं महिन्याला वगैरे गुरुमाऊलींचे कार्यक्रम असतात, तिथं सेवा वगैरे लागते. तिथं जर सेवा केली म्हणजे माझी काय अपेक्षा नाही की माऊलींची सेवा केल्यामुळे मला काहीतरी भेटावं. मला आवडच आहे अध्यात्माची, म्हणजे लहानपणापासूनच अध्यात्म. कधीच माऊलींचं असं कार्य कुठलं की मला काय भेटावं म्हणून केली नाही. त्या अगोदरपासूनच आवड होती आणि ते म्हणतात ना की आपल्या आयुष्यामध्ये गुरु केले पाहिजेत आपण. तर एकमेव ज्यावेळेस मी अभ्यास केला माऊलींचा संप्रदायाचा वगैरे की हा संप्रदाय इथून पुढे कसं जाईल, म्हणजे युवांना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या संप्रदायामध्ये स्थान आहे. म्हणजे युवापासून म्हणजे वृद्धपणे ह्या संप्रदायात आपण जे माऊलींचं म्हणजे सेवा म्हणा, गुरुकार्य म्हणा, जे माऊलींचे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा मी अभ्यास केला की हा संप्रदाय कशा प्रमाणे रन होतो, पुढे कसं चालतो, कसं युवांना यामध्ये घडवलं जातं, त्यानंतर त्यांची पर्सनल डेव्हलपमेंट कशी केली जाते, ही मला बरेच गुण असे माऊलींचे आवडले. त्यामुळं मला असं ॲज अ युवा म्हणून असं कार्य करायचं होतं की असं दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये मी जरी शिकलो असतो किंवा काय जरी केलं असतं तर अशी युवा पिढी आपल्या माऊलींच्या संप्रदायात वाया जात नाही आणि घडते. विशेष कौतुक करण्यासाठी बार्शीवरून आलेले होते कारण आम्ही दिंडीत स्वयंपाकाची सेवा घेतलेली होती.